अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा, आज कोजागिरी पौर्णिमा। कोजागिरी पौर्णिमा म्हणजे काय? ज्या दिवशी समुद्र मंथनातून माता लक्ष्मीचा जन्म झाला आणि ही माता लक्ष्मी पृथ्वी तलावरती कोण जागा आहे हे बघण्यासाठी फिरत असते। तर अशा ह्या कोजागिरी पौर्णिमेला आपल्याला एक उपाय करायचा आहे, एक असा दिवा लावायचा आहे की तो दिवा लावल्यामुळे तुमच्या आयुष्यातली जी संकट, दुःख, अडचणी आहेत त्याच्यावरती मात होईल आणि तुमच्या घरातली नकारात्मकता, दुःख दूर होऊन तुमच्या घरामध्ये सकारात्मकता आणि समृद्धी येईल, लक्ष्मी प्राप्ती होईल। तर असा हा उपाय तुम्हाला आज करायचा। बघा, पौर्णिमा आहे, घरामध्ये आपण प्रत्येक पौर्णिमेला घरातील जी फरशी, लादी जी आहे ती स्वच्छ झाडून, जाळे जळमाटे काढून त्या फरशीच्या पाण्यामध्ये आपण हळद, मीठ, गोमूत्र, भीमसेन कापूर टाकून फरशी संपूर्ण पुसून घेतो। तसंच मुख्य दरवाजासुद्धा आपण पुसून घेतो। दरवाजावरती, मुख्य दरवाजाच्या बाहेर एक स्वस्तिक काढतो। किचन ओटा आहे त्याच्या समोर शेगडीच्या वरती आपण स्वस्तिक करतो, कारण स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे। आता समजा तुम्ही आज काढलं नसेल तर अजूनही वेळ गेलेली नाही, त्यामुळे आज आत्ताही करू शकता किंवा उद्या सकाळी तर नक्कीच करा। पण कोजागिरी पौर्णिमा आहे, उद्या पौर्णिमा संपणार आहे मंगळवारी 7 तारखेला सकाळी 9:18 उदय तिथीप्रमाणे पौर्णिमा उद्या आहे। पण कोजागिरीच्या ज्या सेवा आहेत त्या आज रात्री 12 वाजता आपल्याला करायचं आहे। म्हणजे काय करायचं? चंद्र, इंद्र आणि लक्ष्मी मातेची पूजा आज रात्री करायची आहे आणि ही पूजा केल्यानंतर आपल्याला खिरीचा किंवा दुधाचा, चंद्राच्या प्रकाशात ते ठेवून त्या दुधाचा आणि खिरीचा आपल्याला माता लक्ष्मीला, चंद्राला नैवेद्य दाखवायचं आहे, कुलदेवीला नैवेद्य दाखवायचं आहे आणि त्यानंतर आपण हे दूध नैवेद्य म्हणून प्यायचं आहे किंवा ग्रहण करायचं आहे। आता बघा, आज रात्री एक चौमुखी दिवा लावायचा आहे। आता तुमच्याकडे मातीचा चौमुखी म्हणजे चारी बाजूला वात घालण्याचा जो दिवा आहे तो असेल ठीक, नसेल तर तुम्ही मोठा कणकेचा दिवा बनवा, जेणेकरून तो संध्याकाळी तुम्ही लावल्यानंतर कमीत कमी 12-12:30 पर्यंत राहिला पाहिजे। अशा पद्धतीचा तुम्ही दिवा बनवायचा आहे। आता हा दिवा बनवत असताना तुम्ही जी कणिक मळता ती कणिक आहे त्यामध्ये थोडंसं चिमूटभर हळद घाला, मीठ न घालता ही कणिक घट्ट मळायची, त्याचा एक मोठा असा दिवा बनवायचा, त्याला चारी बाजूला तोंड करायची वात घालण्यासाठी आणि त्या चारीमध्ये दोन अशा वाती घालायच्या। शुद्ध गाईचं तूप घालायचं, कारण शुद्ध गाईच्या तुपामुळे माता लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित जास्त होते। आता ज्यांच्याकडे तूप नाही त्यांच्या पर्याय नाही, त्यांनी घरातलं तूप वापरलं तर चालेल किंवा तेल वापरलं तर चालेल आणि त्यामध्ये तुम्हाला 2 लवंगा आणि 2 वेलची टाकायच्या त्या चौमुखी दिव्यामध्ये। दिवा प्रकाशाचं प्रतीक आहे, आपल्या आयुष्यातला अंधकार दूर करून आपल्याला प्रकाश देणारा असा हा दिवा आहे। ह्या दिव्याला आपण दिवा दारामध्ये ठेवल्यामुळे माता इंद्रदेव, चंद्रदेव, माता लक्ष्मी जी आहे ते आपल्या दारामध्ये जो दिवा ठेवला त्या प्रकाशाकडे खेचली जाते आणि आपल्या घरामधील अलक्ष्मी निघून जाऊन लक्ष्मी येते। तर हा चौमुखी दिवा मुख्य दरवाजाच्या बाहेर लावायचा आहे। त्यामध्ये तुम्हाला तूप किंवा तेल टाकायचं आहे, 2 वेलची, 2 लवंग टाकायच्या। त्या दिव्याखाली तुम्हाला अखंड तांदळाचं, फुलाचं किंवा एखाद्या डिशचं असं म्हणजे स्टीलच्या डिशमध्ये ठेवा, नसेल तर थोडेसे तांदूळ किंवा एखादं फूल ठेवून त्यावरती हा दिवा ठेवायचा, कारण दिवा असा ठेवायचा नाही, दिव्याला आसन द्यायचं आहे आणि तो प्रज्वलित करायचा। त्यामुळं काय होईल? तुमच्या घरामध्ये सदैव जे नकारात्मकता येते ती दूर होईल, सदैव सुख, सकारात्मकता आणि पैशाची भरभराट होईल। आता तुळशी जवळ सुद्धा तुम्हाला एक दिवा लावायचा आहे, तो सुद्धा तुम्ही शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा किंवा तुम्ही तेलाचा लावा, पण त्यामध्ये तुम्ही लवंग आणि वेलची नक्की टाकायची। मुख्य घरात म्हणजे देवाजवळ सुद्धा संध्याकाळी दिवा लावत असताना दिव्यामध्ये लवंग, वेलची टाकायला विसरू नका। त्यानंतर बघा, चिमूटभर हळद। आता बघा, आपल्याला आपल्या घरामध्ये सदैव आनंद, सुख, समाधान येण्यासाठी लक्ष्मीची
प्राप्ती होण्यासाठी आज आपल्याला संध्याकाळी काही सेवा करायची आहे। सत्यनारायण पूजा आजच संध्याकाळी प्रदोषकाळी करायची आहे। मी बाहेरगावी असल्यामुळे ही सत्यनारायणची पूजा आज करू शकते, कारण सगळं त्याला चौरंग आलं, आंब्याचे डहाळे आले, बाळकृष्ण भगवान आले, हे सगळ्या गोष्टी आल्या। त्यानंतर बघा आपण जे पूजेला गणपती, वरुण देवता आणि कुलदेवीची सुपारी असते ती सुद्धा मी माझ्या घरी विसरलेली आहे, त्यामुळे आज मी सत्यनारायण करू नाही शकणार, पण मी नक्की कुंकुमार्चन आणि त्यानंतर होम हवन करणार आहे। तुम्ही सुद्धा आज संध्याकाळी कुंकुमार्चन करा। माता लक्ष्मीची मूर्ती असेल, कुलदेवीची मूर्ती असेल, कवडी असेल, श्रीयंत्र असेल, ह्याच्यावरती कुंकुमार्चन करा। आता हे कुंकुमार्चन करत असताना तुम्ही श्री सूक्त म्हणा, महालक्ष्मी अष्टकम 11 वेळा म्हणा, ललित स्तोत्रनाम म्हणा, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे नमो नमः हे म्हणा। काहीही यातलं म्हणत तुम्ही काहीच नसेल तर ओम श्री महालक्ष्मी म्हणत तुम्ही कुंकुमार्चन केला तरी चालेल। तुम्हाला शक्य होईल तेवढं जास्तीत जास्त आज कुलदेवीच्या, माता लक्ष्मीच्या सेवा करा। माता लक्ष्मीच्या जेवढा तुम्ही घरात आज सेवा कराल तेवढी माता लक्ष्मी तुमच्याकडे येईल। त्यानंतर हवन करताना सुद्धा तुम्ही कमळगड्ड्याच्या मण्याचे किंवा लवंग, दालचीन, वेलची अशा पद्धतीचं जरी हवन केला तरी चालेल। कुंकू सुद्धा तुम्ही त्यामध्ये हवनमध्ये टाकून हवन करू शकता। त्यानंतर बघा पांढरा भात बनवायचा मीठ घालून, त्यामध्ये थोडंसं दूध आणि साखर घालून ते सुद्धा तुम्ही हवनमध्ये टाकला। खीर बनवून खिरीचं सुद्धा हवन केला तरी चालेल। हवन कसं करायचं याचा मी व्हिडिओ टाकलेला आहे, तरी सुद्धा आत्ता सांगते, नक्की आज हवन करा, कुंकुमार्चन करा, श्री सूक्त वाचा। तुम्हाला शक्य असेल तर दुर्गा सप्तशतीचा पाठ करा। जास्तीत जास्त जेवढ्या तुम्हाला माता लक्ष्मीच्या सेवा करतील तेवढ्या करा। बघा तुमच्या घरामधली 1001% अलक्ष्मी निघून जाईल। तुमच्या घरामध्ये अखंड स्थिर भरपूर लक्ष्मी प्राप्ती होईल, इतका पैसा तुमच्याकडे। नक्की उपाय करा आणि नेहमी सकारात्मक राहा। लॉ ऑफ अट्रॅक्शनचे मी व्हिडिओ टाकलेले आहेत, त्यामुळे तेही तुम्ही बघत जा, कारण जेवढं तुम्ही पॉझिटिव्ह राहाल, जेवढं तुमच्याकडे आहे असं म्हणाल तेवढं तुम्हाला मिळत असतं। त्यामुळे नक्की उपाय करत जा। व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, ऑल बटनला क्लिक करा, त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे कळतील। आता हा दिवा जो आहे, तुम्ही कणकेचा दिवा जर करून ठेवला असाल तर तो दिवा तुम्ही दुसऱ्या दिवशी एखाद्या निर्माल्यामध्ये किंवा जिथे मुंग्या असतात तिथे तुम्ही ठेवला तर त्या किडे मुंग्या खाऊन जातात। नक्की उपाय करा। व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।